खरं तर पुढील आठवड्यामध्ये पर्यावरण दिन असतो आणि त्याच्याच काही दिवस आधी सोलापूरमध्ये झाडांची जी आहे विशेषतः देशी वृक्ष आहेत, या देशी वृक्षांची जवळपास 120पेक्षा अधिक झाडांची कत्तल जी आहे ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे. खरं तर अतिशय धक्कादायक ही घटना जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते. माझ्यासमोरचं जे हे झाडाचा बुंदा तो आहे, जवळपास 100 वर्षांपेक्षा अधिकचं हे जुनं वृक्ष आहे. मात्र आता हे वृक्ष आहे ते जमीनदोस्त करण्यात आलेलं आहे. आपण आत्ता उभे आहोत सोलापुरातील सलगर वस्ती परिसरामध्ये आणि या ठिकाणी एका खाजगी व्यक्तीने ही जागा जी आहे ती खरेदी केलेली आहे एका शेतकऱ्यांकडून आणि त्यानंतर या जागेच्या विकसितीकरणासाठी या ठिकाणी जी जुने वृक्ष होते जवळपास 120पेक्षा अधिक वृक्ष असल्याची माहिती जी आहे ती प्राथमिकदृष्ट्या समोर आलेली आहे. ही सर्व झाडे जी आहेत ते रातोरात तोडण्यात आलेले आहेत. आपण पाहू शकतो खरं तर किती मोठं विशालकाय असं हे वडाचं झाड होतं. मात्र आता पूर्णपणे जमीनदोस्त करून या ठिकाणी ही झाडं जी आहेत या ठिकाणी हटवण्यात आलेली आहेत. खरं तर विकासाच्या नावावरती आणि खाजगी मालकीच्या आधिपत्याखाली ही जागा असल्यामुळे त्यांनी ही झाडं बेकायदेशीरपणे तोडलेली आहेत. कोणतीही महापालिका असेल, वन विभाग असेल, पर्यावरण विभाग असेल, या कोणाचीही परवानगी न घेतल्याची माहिती जी आहे ती समोर येते. आपल्यासोबत पर्यावरणप्रेमी आहेत मनोज देवकर, त्यांनी खरं तर या विरोधात आवाज उठवला. काय सांगाल, नक्की काय हा सगळा प्रकार आहे, काय घडलं या ठिकाणी? ही झाडं उन्मळून पडलेली दिसत आहेत, तोडलेली दिसत आहेत, काय प्रकार आहे? सर नमस्कार. सर गेले हे 15 दिवस हे वृक्षतोड चालू आहे अशी आम्हाला माहिती मिळाली. तर इथल्या काही स्थानिक लोकांनी ही तक्रार केली होती आणि ट्रक अडवण्याचा प्रयत्न केला. तर त्यांना खोटी माहिती देण्यात आली होती की परवानगी दिली, असं दिलं तसं करून त्यांना न जुमानता हे लाकूड तोडून कुठला तरी कारखानदाराला किंवा विकत असतील असा एक डाऊट आहे. ही जी आहेत ही सर्व हेरिटेज वृक्ष आहेत, म्हणजे 50 वर्षाच्या पुढची झाडं आहेत त्यांना तोडण्यात बंदी आहे. म्हणजे हेरिटेजच्या झाडाची मान्यता, हरित लवादा कायदा यासारखे कडक कायदे लागू होऊ शकतात. पण वन विभागाची नाही, उद्यान विभागाची, महापालिकेची नाही, पर्यावरण विभागाची नाही, कुठल्याही शासनाला न जुमानता या मोठ्या बिल्डरांनी आपल्या शक्तीच्या जोरावर जवळजवळ 200च्या आसपास झाडं इथं तोडलेली आहेत. तर प्राथमिकदर्शा काल मोजणी केली तर 120च्या आसपास इथं काउंटिंग केलेलं आहे. अजून पुढील काउंटिंग चालू आहे. तर वाईट याचं वाटतं की आत्तापर्यंत सोलापुरातले सर्व दिग्गज लोकप्रतिनिधी असतील किंवा महापालिकेतले आयुक्त असतील यांनी ह्याची दखल घेणे आवश्यक आहे. पुढील ह्याचे मोठ्या प्रमाणात जे आता टेम्परेचर वाढत चाललेलं आहे, एकीकडे आपण सांगतो जागतिक पर्यावरण दिन साजरा करा आणि 50 झाड लावले, 50 वर्षाची वाट पाहायचं मोठं उत्तर, आणि 50च्या 100 वर्षाची झाडं एका दिवसात तुम्ही तोडतात. म्हणजे झाडं लावण्यापेक्षा मी म्हणतो जगवण्यात आपण प्रयत्न करू. कशाला झाडं लावायचे आहे? ते झाडं जगले तरी सावली भरपूर आहे, ऑक्सिजन मिळत आहे. तर जागतिक पर्यावरण दिन साजरा करू नका असं मला वाटतं. इथं आहे ना, इथं जंगल निर्मिती करून शासनाने जागा ताब्यात घेऊन ना जंगल करून ह्या जे बिल्डरांना ना शिक्षा द्यावी. कारण यांना कशाचं देणं नाही. करोडो रुपये कमवत पण कधी मनाला वाटलं नाही की आपण छोटंसं जंगल करावं. का वाटत नाही ह्या बिल्डरांना? माझ्या प्रत्येक बिल्डरांना एक विनंती आहे किंवा त्यांना एक सूचना आहे किंवा त्यांना एक कळकळीचा हाक आहे की हे तुम्ही आता तरी थांबवा. तुम्ही प्रशासनाला धरून जे करताय ते फार चुकीचं आहे. निसर्गाचा ऱ्हास होत चाललेला आहे. याची अति तरी काळजी घ्या. आणि माझ्या प्रशासनाला विनंती आहे, कलेक्टरांना विनंती आहे, न्यायाधीशांना विनंती आहे, इथं नाही थांबलं तर आम्ही कोर्टामध्ये याचिका दाखल करणार आहे, हरित लवादा पण करणार आहे, केंद्र समितीपर्यंत जाणार आहे, न्यायाधीशांना पत्र देणार, कलेक्टरांना देणार आहे. ह्याचा पूर्ण जोपर्यंत छडा लागत नाही तोपर्यंत शांत बसणार नाही सर. साधारणपणे ही जागा कोणाची आहे, कोणी विकसित करतंय अशी याची काही माहिती आली का? आणि गुन्हा दाखल झालेला आहे का या संदर्भातलं काही? याच्या काय संदर्भात प्रोसेस चालू झालेली आहे सर. पंचनामा करून गुन्हा दाखल करणार आहेत असे आयुक्त पण म्हटलेले आहेत. आमच्या वहिनीसाहेब उपमहापौर ते सुद्धा आले होते, ते सुद्धा पाहणी करून गेलेले आहेत. प्रशासनाला कडक सूचना दिलेल्या आहेत. त्यानुसार काही जणांचं म्हणणं घेऊन कोणता कायदा लावण्यात येईल या संदर्भात पाहणी करून आज गुन्हा दाखल होईल असं सांगण्यात आलेलं आहे. परंतु आमच्या सोलापूरकरांना हे जे उन्हाचा झाळा पोचलेला आहे यांनी जी शिक्षा दिलेली आहे तर त्यांनी हे जसं आहे असं जंगल उभा करून द्यावं, हीच मोठी शिक्षा असेल. आम्हाला हे मोठं जंगल जे तोडलेलं आहे ना ते जंगल निर्मिती करून द्यावी. कायदा साधारण काय सांगतो? म्हणजे तुम्ही असं म्हणताय की 50 वर्षापेक्षा अधिकचे जर वयाचं वृक्ष असेल
तर ते खाजगी जरी जागेत असलं तरी त्याला हरित लवादाचा नियम लागू होतो किंवा हरित लवादाकडे त्याची परवानगी घ्यावी लागते. काय शिक्षा साधारण तरतूद आहे आणि अशा काही शिक्षा होऊ शकतात? जसं आपण पुण्यातला लवासा प्रोजेक्ट बघितलाय, त्याला हरित लवादा लागला होता. तो प्रोजेक्ट टोटली बंद. पुढे ह्याला जर लावला तर ही जमीन ह्याला बांधकाम करण्यात देण्यात येत नाही. जसं आता मध्ये सिद्धेश्वर ह्याला हरित लवादा झाला तर 2 कोटीचा दंड बसला होता आणि त्यांना मियावाकी जंगल करायला लावलं होतं काडदे साहेबांना. त्यांना सुद्धा चुकलं नाही. मग हे कोणी बिल्डर असतील माहीत नाही, त्यांचं ग्रुप असेल, ह्यांना सुद्धा चुकणार नाही. ह्या जागेवर पुढं बांधकाम परमिशन ही मिळू नये. आणि जागा ही पूर्ण वन विभाग किंवा उद्यान विभाग यांनी डेव्हलप करण्यास घ्यावी. हरित लवादाचे असे अनेक कडक कायदे आहेत की त्याला इथं पुढं डेव्हलपमेंट करण्यास बंदी आहे. आपण या संदर्भातला हरित लवादाकडे आपण दाद मागणार आहात? नक्की दाद मागणार आहे. खाली ह्या स्थानिक प्रशासनाने जर ह्याची दाद घेतली नाही तर नक्कीच मी केंद्र समितीकडे दाद मागणारच आहे. आपण पाहतोय खरं तर विकासाच्या नावावरती हे विशालकाय वृक्ष जे आहेत, जे खरं तर आपल्याला सावली देतात आणि ऑक्सिजन देतात, ही झाडं रातोरात अशा पद्धतीने कापली जातात. आपण जर नमुना बघायचा झाला की ही झाडं केवढी मोठी होती, तर समोरच्या दिशेला आपल्याला एक झाड दिसतंय, हे याच क्षेत्रातलं आहे. समोर अनेक झाडं तोडली गेलेली आहेत. त्याच्या बाजूला जे विशालकाय वृक्ष आहे, अशा पद्धतीची इथं झाडं होती. मात्र रातोरात ही झाडं जी आहेत या ठिकाणी तोडून टाकण्यात आली. आपण पाहतोय इथं सर्व झाडांचे बुंदे जे आहेत त्या ठिकाणी काही शिल्लक राहिलेले. जवळपास 15पेक्षा अधिक गाड्या वृक्ष जे आहेत ते या ठिकाणाहून नेल्याचा देखील दावा या पर्यावरणप्रेमींनी केलेला आहे. त्यामुळे एकंदरीतच महापालिका प्रशासन या संदर्भात आता नक्की काय भूमिका घेत आहे, गुन्हा दाखल करत आहे की जे भूमाफिया आहेत, जे लँड माफिया आहेत, त्यांना त्यांच्यासमोर नांगी टाकतं आहे, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामन विनोद हुमनाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.